बरं झालं बाई तुम्ही सगळ्या आल्या माझ्यासोबत कचरा टाकायला. आता तुम्हाला तर माहितीये मला कुत्र्यांची किती भीती वाटते. हो ग, आणि या कचऱ्याच्या पिशव्या बघून ना भस्कन अंगावर येतात. काय नाही असं काही नाही, त्याला भूक लागलेली असते का म्हणून उड्या मारतात पिशव्या. दादा तुम्ही इतक्या उशिरा कचरा टाकायला चाललात? हो, तर काल रात्री जरा बुटीक मधलं काम करत बसलो होतो, मग झोपायला उशीर झाला म्हणून उठायला उशीर झाला. मग आता जातो. अहो मग आज शोभाताईंना पाठवायचं ना आमच्यासोबत. आता आले असते एक दिवस आमच्यासोबत तर काही बिघडलं नसतं. वेडी आहेस का लता ताई? शोभा वहिनी त्या आता साखर झोपेत असतील. मग टीव्ही बघणं, नाश्ता करणं, दादांना ओरडणं ही सगळी कामं कोण करणार? तसं नाहीये. आणि भाऊजी असताना वहिनी का कामं करतील ना? त्या मस्त महाराणी सारख्या ऑर्डर सोडणार की भाऊजी लगेच हजर. काय हो भाऊजी? अरे तुम्ही समजता तसं नाहीये. काय आम्ही समजतो तसं नाही काय, आम्ही डोळ्यांनी बघतो ना दादा. काय नाही हा, भाऊजींनी ताईंना डोक्यावर चढवून ठेवलंय. नाही तर अशा वागणार नाहीत त्या. अगं जरा सुद्धा कामाला हातभार नाही लावत. हातभार हात नाही लावत म्हणा. पण मी काय म्हणते, तर भाऊजींना काही प्रॉब्लेम नाही तर आपण कशाला बोलतोय ना? तुम्हीच त्यांना वाटेल आपण त्यांच्यात भांडणं लावतोय. नाही असं कसं वाटेल मला? तुम्ही कशाला भांडणं लावाल? नाही का दादा आता तुम्ही कचरा टाकायला चाललात? कचरा टाकायचा? बरं ठीक आहे, जरा जपून जा. का? अहो तिकडे खूप सारी कुत्री आहेत, पिसळली आहेत बहुतेक. अहो भाऊजी काही नाही, काही करत नाही ती कुत्री. त्यांना भूक लागलेली असते ना म्हणून पिशव्यांवर उड्या मार. चावत वगैरे नाही. काय चावत नाही? चावले तर 14 इंजेक्शन घ्यावी लागतात. सांग तिला. हा 3च द्यावी लागतात. पण घ्यावी लागतात का? आणि तुम्हाला सांगते त्यातली 4-5 कुत्री तर एकदम बेकार आहेत. अशा पिशव्या बघितल्या ना कचऱ्याची की भस्कन अंगावर येतात. बापरे. अहो भाऊजी काही करत नाहीत ती कुत्री. म्हणजे आता तुम्ही घाबरून पळू नका त्यांच्या समोरून. पळालात तर मागे लागले तर मग चावतील मला माहित नाही. पण बोलली चावतील अहो सांभाळून जा, काही करत नाही, घाबरू नका. पण चावतील ना? नाही का? नाही चावत. नाही. हो ना? काय? नाही चावणार, सांभाळून जा. आलेलं का ते? हे बघ ना ते. जाऊ का? हो जा. सांभाळून फक्त. हो धावू नका फक्त. धावत कशाला? चालत जातो. नाही धावत अजिबात. शपथ नाही धावणार. चाल. थांबा. मालक अहो धावत कसं पळालात तुम्ही? आणि हे काय केवढं घाम सुटलंय तुम्हाला? काय झालंय काय? कचरा टाकायला गेलो तर कुत्रे भाऊ करून अंगावर आले. मालक तुम्ही कशाला गेलात? मला सांगायचं ना, म्या गेले असते ना. कुत्र्याला घाबरतो माणूस. बावळट कुठचा. ते कुत्रे असे भाऊ करून अंगावर आले माझ्या, म्हणून भीती वाटली. ते भयानक आहेत कुत्रे ते. मालक कुठला कुत्रा आहे सांगा, म्या सोडणारच नाही. मला सांगा तुम्ही. हात मुलकाचा भित्र आहे. डबा कुठे? हा काय डबा? नाही तिकडेच राहिला. कुत्रे ओरडले अंगावर, तिथेच राहू. माणूस आहे ना. नुकसान कर माझं तू. जा घेऊन ये पहिला. डबा. कुत्रे चावतील. शोभा म्या घेऊन येते. काही गरज नाही, ते उभी राहा. 2 मिनिटात घेऊन येते. उभी राहा इथे. घेऊन येत. कुत्रे भीती वाटते. शोभा मोन्यात
तू जातोस? जा. कारण सांगतो नुसता कुत्री भीती वाटते. ताई मी काय म्हणते, तुम्हाला जर कुत्र्यांची भीती वाटत नसेल तर तुम्ही जात जा ना. म्हणजे चाळीतल्या समजे बायका जातात, तुम्ही मी जात जा. तुमचे गप्पा बी होतील आणि व्यायाम बी होईल. काय नाही ग, रिकाम टेकड्यात नुसत्या गप्पा मारायला जातात फक्त. अहो पण गप्पांसोबत व्यायाम बी होतो ना. तू मला शिकवू नकोस, हा सूचना देत बसू नकोस. मी जरा आईकडे जाऊन आले. ऐक ते उचल सगळा, आले मी. ए अंजे, माणसं बिणसं बघ ना जरा कचरा काढताना. सॉरी, चुकलं वहिनी. काय सॉरी सॉरी, मुद्दाम करतेस का मला छळण्यासाठी? काय बोलताय? नाही, मागच्या वेळी इंग्रजीवरनं बोललीस मला, पौचकीवरनं, आणि आता काय कचराच केलास. अंगावर कचरा टाकतेस तू माझ्या. अहो ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बोलताय हा वहिनी. चोर तो चोर वर शिरजोर. वहिनी हे अति होतंय हा. चूक तुझी आहे, मग ऐकून घ्यायला काय जातं? बघून झाडे मारता येत नाही. ठीक आहे मला बघून कचरा काढता येत नाही, पण तुमचं काय? तुम्ही कधी हातात तरी घेतलाय का झाडू? ए तुमचं बरं हो, तुम्ही कचरा करत असता आणि दादा आहेत साफसफाई करायला. तुमचे नवरे काम करत नाही ना, म्हणून जळता माझ्यावर. आणि मला काय येतं काय नाही हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कळलं? वहिनी नाही तर काय? शोभा वहिनी साली उचला या. बघितलं वहिनी. शोभाताई काय हे झालं का फेकताय? मी आत्ता केर काढला ना. अगं मग परत काढ ना, तेवढाच व्यायाम होईल तुझा. काढ काढ. आधी मोठी मला सांगते व्यायामाचं महत्व. स्वतः आता घरात पडून असते. काय हो, काय झालं? या शोभाताई बघ ना, मी आत्ता केर काढला होता, पुन्हा संत्र खाल्ला आणि त्याच्या साली टाकून इथे कचरा करून निघून गेल्या. काय सगळ्यांना त्रास देत आहेत त्या? वरती पण त्यांनी तेच केलं. आपल्याला काय तेवढीच काम आहेत का? अगं स्वतःसारखं आपल्याला पण रिकाम टेकडं समजतात त्या. हे अति होतंय हा त्यांचं. काहीतरी केलंच पाहिजे. ओ समीर भाऊजी इकडे या. काय हो वहिनी, लवकर या. काय झालं? समीर भाऊजी तुम्ही शोभाताईंना चांगली समज द्या. मी बरं बरं, काय समज द्यायची आहे? स्वतः तर काही काम करत नाही, हा दुसऱ्यांची कामं वाढून ठेवतात. नुकताच केर काढला होता आम्ही, हा परत येऊन कचरा केला. संत्री खाऊन त्याची सालं टाकून गेल्या. बरं साली टाकतात ते सहन करायचं, त्यांचा रुबाब सहन करायचा. अहो एवढं कुणी सांगितलंय? आम्ही काय त्यांचं नोकर आहोत का? नाही मी समजवतो ना त्यांना. समजवता काय? चांगलं खडसावून सांगा त्यांना. त्या बघा आल्या त्या. तुम्ही बोला चला. चला बोला. चला. वहिनी, अरे समीर भाऊजी, चहा नाश्ता झाला? हो आत्ताच झाला. हा वहिनी, तुमच्याबद्दल कंप्लेंट आली आहे. काय केलं मी कुणाचं? तुम्ही चाळीत कचरा करता असं ऐकलंय मी. ऐकलं तर मी पण आहे बरंचसं तुमच्याविषयी, पण बघितल्याशिवाय विश्वास नाही ठेवणार. अहो पण आपल्या चाळीत असा कचरा करणं किती चुकीचं आहे. आपल्या घरासारखी येतात. घरात कोणी कचरा करतं का? मी करते. आपल्याच घरात कचरा करणार ना, का शेजाऱ्यांच्या घरात जाऊन कचरा टाकणार? हा हे चांगलं नाही हो समीर भाऊजी. बघितलं तुमच्या समोर टर्फला टाकली. बोला ना तुम्ही. वहिनी हे चुकीचं आहे. तुम्हाला जर घाण करायची असेल ना तर तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा. ही चाळीत चालणार नाही. वहिनी आत्ताच तर म्हणाला चाळ म्हणजे घर आहे म्हणून. काय तुम्ही? ते काय मला माहित नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता ही टर्फला उचला. मी टर्फला उचलणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. वहिनी वहिनी, बघितलं केवढा माझे यांना वीट आलाय नुसता. नाही तर काय, वागड्या बोलण्याची काही शिस्तच नाहीये. कशी असेल शिस्त? कशी असेल? हा
चाळीचे नियम फक्त रजिस्टर मध्ये लिहिण्यासाठीच आहेत ना. हा काय हो हा? कोणाला घाबरत नाही त्या, कसलाच धाक नाहीये त्यांना. नाही पण आता तीच झालंय त्यांचं. तरी नशीब मोने आम्ही आलो. तू केवढा घाबरतोय रे कुत्र्यांना? मग ते अंगावर असे भुंकत आले ना, मला काय करावं सुचत मी नाही. नसतो तर काय केलं असतं? काय तिकडेच राहिलं असतं. आणलं एक काम करू ना मोने, चाळीत ना कुणाकडे तरी कुत्रा आणू पाय. ए, नको अरे, तिथे भीती वाटते. ए मोन्या इकडे ये. काय रे? अरे शोभा वहिनीला समजव ना जरा. चाळीत सगळीकडे कचरा करतात. ही इकडे संत्र्याच्या साली टाकल्यात, ही टरफलं टाकल्यात. अरे आणि काही सांगितलं ना तर उलट बोलतात. अरे शोभाच्या वतीने मी माफी मागतो तुमची. मी साफ करतो, काळजी नका करू. हो भाऊजी नको, राहू दे, मी उचलते. नाही राहू दे. तुम्ही कशाला उचलताय? मी उचलतो. बाई नवऱ्याला अजून किती लाज आणणार आहे काय माहित. खालचा कचरा कशाला गोळा करत होतास? मला समिती सांगितलं की ती हेल्पट तू टाकलीस म्हणून उचलली, बाकी काय नाही. अरे पण मग बाहेरचा कचरा घरात आणण्याची काय गरज होती? अगं, पण आपली चाळ खराब होते ना कचरा केल्याने, म्हणून. अरे तुला कळत कसं नाही? त्यांची जिरवण्यासाठी ना मी टर्फला मुद्दाम टाकली होती, पण तुला शहाणपणा करायची खूप हौस ना. अगं पण आपल्या चाळीत आपणच कचरा करायचा, हे चूक नाहीये का शोभा? सांग ए ना. काय चूक आणि काय बरोबर ना ते तू मला शिकवू नकोस. आपली चाळ करत असतो. हा आहे, माझी पण चाळ आहे. टाकला मी कचरा, त्यांनी उचलला असता काय बिघडलं असतं? नाही, नको. नाही काय नाही. नाही, नको म्हणजे ताई मी काय म्हणते, जाऊ दे ना, मालकानी उचलला ना, जाऊ द्या. तू गपगा, आगाऊपणा करू नकोस. त्याला ना खूप हौस आहे समाजसेवा करण्याची. तेवढीच हौस असेल ना तर नोकरी सोड आणि करत बस समाजसेवा. सगळ्यांना ना मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं, पण याचं वागणं दिसतं काय? आता उभा काय राहिलाय? कामावर जायचं नाही? जायचं. आबा जा. हो. थांब. काय सकाळी मासे आणलेस ना? ती करणार कोण? उशीर बर, पटकन मच्छी करतो आणि मग कामावर जातो. मालक तुम्ही जा ऑफिसला, मी करते. चालेल. हा जा, ती करेल जा. हा. या कामाचा नाही माणूस. छी. आत्याचं मुलाचं लग्न होतं तर बस्ता करायचा होता. तर आत्या फुगूनच बसली, म्हणली ती साडी मिळाल्याशिवाय काही बस्ता करणार नाही. सुपारी नाही फोडली, हे नाही केलं, ते नाही केलं. वहिनी कुठे गेलेला? अगं जरा कचरा टाकायला गेले होते. अच्छा, एवढ्या रात्री कशाला? सकाळी गेलो असतो की एकत्र. गेलो असतो ग, पण काय झालं दुपारी फिश केलं होतं. मग म्हणलं परत घाण वास सुटेल ना, आता टाकूनच यावं एकदा. अगं बाई, बरं केलं तुम्ही. हे बरं केलं. खूप घाण वास. उग्र वास येतो एकदम. हा, मग ते एअर फ्रेशनर वगैरे असतं की नाही तुमच्याकडे? जास्त, पण तो कचरा टाकला पाहिजे ना, नाही तर सगळीकडे सुटेल चाळी. हो. बरोबर आहे. बरं केलं तुम्ही. अगं बाई, काय झालं? किती वाजले? एपिसोड सुरू झालाय. आज कसं येतोय? भानू, कचऱ्याचा डबा टाकून ये. जास्त जायला लागलाय.
काय आहे? भानू बापरे, केवढा वास येतोय. भानू भानू तू बरोबर कामाच्या वेळी कुठे जाते ना काय माहिती. आजच ठेवते. खूपच येतोय वास. अगं बाई शी. वास येतोय ना. हो ना, खूप वास येतोय. उंदीर मेलाय की काय? काय माहिती. अगं बाई कसला वास येतोय का अंजू? हो ना, खूप घाणेरडा वास येतोय वहिनी. कुठून येतोय काही कळायला मार्ग नाही. अगं बाई उंदीर बिंदीर मेला की काय? नाही तेच मी म्हंटल. काय झालं? भानू खूप घाणेरडा वास येतोय, खूप घाणेरडा वास येतोय. तुला नाही येते का? हा 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 येतोय ना. है ना? कुठून येतोय काय माहित. आमच्या घरातून. आज मच्छी केली होती ना, तर शोभाताईने कचऱ्याचा डबा बाहेरच ठेवलेला आहे. ते बघा तिकडं. अगं बाई नाही, त्यांना सांगायला हवा तो कचऱ्याचा डबा आत घ्या म्हणून. त्या ऐकणार आहेत होय? का का नाही ऐकणार? मी सांगते ना त्यांना, तो कचऱ्याचा डबा आत घ्या. हा मी सांगते. हा चला चला ना. चला चला. काय झालं अंजे? काय झालं काय झालंय? हे काय करून ठेवलंय तुम्ही? किती मच्छीच्या कचऱ्याचा वास येतोय. अगं म्हणून तर बाहेर ठेवलाय ना. अच्छा पण चाळीत सगळ्यांना या वासाचा त्रास झाला तरी चालेल. उचलते. कुठून एवढा घाणेरडा वास येतोय? हे बघ हे बघ. ओ शोभाताई काय आहे? तो कचरा आधी बाहेर फेकून या. ए मला ऑर्डर सोडू नको तू. मी माझ्या घराच्या बाहेर ठेवलंय, तुझ्या घराच्या बाहेर नाही ठेवलंय. पण मग तुमच्या घरापुरतं मर्यादित ठेवा ना. अख्ख्या चाळीला कशाला त्रास देताय त्याचा? काय झालं का? अहो बघा ना, या शोभा बहिणीने कचऱ्याचा डबा ठेवला इथे. अख्ख्या चाळभर घाण वास येतोय. त्यांना म्हणलं जाऊन टाकून या, तर आमच्यावरच आरोपी करतायत. हा करते. अरे रवी जा, काय करणार आहे? ही दादागिरी आहे ना, ही दादागिरी चालणार नाही वहिनी. चाळ कमिटी हे खपवून घेणार नाही तुमची दादागिरी. हे बघा आम्ही तुमच्या विरोधात तक्रार करू. म्युन्सिपाल्टीमध्ये तक्रार करू. म्युन्सिपाल्टीमध्ये कंप्लेंट करू तुमची. उद्या तुमच्या विरोधात अख्खी चाळ उभी राहिली ना, तर तुम्ही काय कराल विचार करा. ए, घाबरवू नकोस मला, कळलं ना? उचलू आम्ही. जा उचलू. आत्ताच्या आता उचला. आता जमणार नाही, आमचे हे घरात नाहीयेत, नंतर उचलू. ही काय कारण झाली? ही काय कारण झाली? वहिनी तुम्ही काही करा, आत्ताच्या आता तो कचरा उचला. आम्हाला त्याच्यामुळे काही रोग नाही झाली ना, तर लक्षात ठेवा. कमिटी पैसे भरणार आहे. कमिटी कशाला भरेल? कमिटी नाही म्हणा. ओ शोभा वहिनी, तुम्ही हा कचराचा डबा उचला आणि आता टाकून या बघू. अरे थांबा रे भानू. वहिनी तिला कशाला भानू, कामाच्या सोडी बरोबर कुठे जाते ना. उचलते मी, उचलते. थांबा. उचला आता, उचला. त्रास होते. उचलू द्या आधी ते. बस. बघा.